नमस्कार मंडळी, नमस्कार. मीच तो आशिष पवार घेऊन आलोय तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आपल्याला एकच मुलगा आहे आणि तो आपण देशासाठी अर्पण करतोय. काही पण वस्तू आम्ही केली त्याच्या आवडीची किंवा नाही बी आवडीची, पण आम्ही खात असलो ना तर आम्हाला त्याची खूप आठवण येते. म्हणजे आपण आलेलो आहोत नाशिक येथील लासलगाव या ठिकाणी आणि तिथल्या या सगळ्या ताया येथे आलेल्या आहेत सोहळा सख्यांचा साजरा करण्यासाठी. मंडळी कसं आहे ना की सगळीकडे आता परीक्षांचे वेध लागलेले आहेत आणि परीक्षा ही घरातल्या फक्त एका मुलाची नसते तर ती त्याच्या आईची पण असते. मुलगा अभ्यास करतोय का नाही हे बघण्यापासून त्याला मध्ये मध्ये चहा करून हवा आहे का हे सगळं ती पाहत असते. त्यामुळे मुलांची 10वी-12वीची एक्झाम आली की घरातली आई ही एक रणरागिणी होते. अशा वेळी कोणीतरी तिला एका जागेवर बसून विचारावं, बाई तुला चहा हवाय का? तुम्हाला सांगतो इतकं पुण्य लाभेल ना तुम्हाला. कारण एखादी बाई घरासाठी धडपड करत असताना तिची धडपड समजून घेणं हे खूप महत्वाचं असतं. चला तर मग त्या गडबडीतून तिला तिच्या हक्काचा वेळ देऊयात आणि तिच्यासोबत आज खेळ खेळूया हुकमाच्या राणीचा खेळ. आणि बघूया आजच्या भागामध्ये हुकमाची राणी कोण होते जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा अजिबात वेळ न घालवता पटापटा 10 ताईंनी आपल्या या पहिल्या खेळासाठी सहभागी व्हायचंय. या लवकर. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये 10 ताई सहभागी झालेल्या आहेत. ताई ताई तुझं नाव काय बरं? पूजा कल्पेश पवार. पवार आहे. तालीने दे दर. अरे पवार पवार भावकी आहे आपली. हा ऐक रे ताई, जिंकायचं. हा पवार कमी पडता कामा नये. पवारांची पॉवर दाखवायची. हा किती वर्ष झालेत लग्नाला? 7 वर्ष झालेली. 7 वर्ष झाले असं वाटतं आजच सकाळी झालंय आणि चालली खेळायला. वा वा, खूप खूप अभिनंदन. पण 7 वर्ष झालेली आहेत. 7 वर्ष छान झालं, छान चालू आहे आता 27 फेब्रुवारीला. 7 वर्ष झालेली आहेत. काय प्रगती आहे? एक मुलगी आहे ना. अगं ताई, प्रगती म्हणजे भाऊजींचं कसं चाललंय, त्यांचं प्रमोशन झालं की नाही? हा? काय मेडिकल आहे आमचं. अच्छा, तुमचं मेडिकल आहे. मग एका मेडिकलचे 2 मेडिकल झाले की नाही, ही प्रगती मला विचारायची होती. हरकत नाही, पण एक मुलगी आहे. चांगले, छान आहे प्रगती. ओके ताई, तुला सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. ओके चला तर मग आपण ह्या पहिल्या खेळाला सुरुवात करूया. ज्या आपल्या पहिल्या खेळाचं नाव आहे फुफू फुगा आणि माझ्याचकडे बघा. फुफू फुगा आणि माझ्याचकडे बघा. हा कळलेले नाव. आणि आता एक मनीषा ताई आहे, मी त्यांना इथे बोलवतो. मनीषा ताई आहे बरं. हा त्याचं नाव काय? खूप खूप फुगा आणि माझ्याकडेच बघा. खूप खूप फुगा आणि माझ्याकडेच बघा. छोट खूप फुगा आणि माझ्याकडेच बघा. जीव छोटी फुगा आणि माझ्याकडेच बघा. फुगा 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 आणि माझ्याकडेच बघा. फुग फुगा आणि माझ्याकडेच बघा. फुगा आणि माझ्याकडेच बघा. फुगा आणि माझ्याकडेच बघा. तुझ्याचकडे बघतो बाई आम्ही. ओके ताईच्या बाद एकदा 2 टाळ्या मनीषा ताईंसाठी झाल्या पाहिजेत. व्हेरी गुड ताई, तू उभी राहू शकतेस. ओके चला, म्हणजे आता सगळ्यांना खेळाचं नाव कळलेलं आहे. खेळ असा आहे की 5 ताई अशा इथे उभ्या राहणार आहेत आणि 5 ताई अशा समोरासमोर उभ्या राहणार आहेत, समोरासमोर. ओके आणि एका रांगेत इथे 5 ताई, एका रांगेत इथे 5 ताई. आणि माझ्या हातामध्ये फुगा असणार आहे. संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीत सुरू झाल्यानंतर मी नाचत नाचत कुठल्याही एका ताईच्या हातामध्ये फुगा देणार आहे. तिने तो समोरच्या ताईंच्या हातामध्ये फुगा द्यायचा आहे, पण नाचत नाचत फुगा पास करायचे. ओके कळले तुम्हाला? पासिंग द बॉल कसं असतं तसंच. आणि संगीत थांबल्यानंतर ज्या ताईंच्या हातामध्ये फुगा असेल ती ताई बाद. अशा 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई अर्थातच जाणार आहेत पुढच्या खेळाकडे. म्युझिक प्लीज. एहे नाचायच्या नाचायच्या. हा व्हेरी गुड. क्या बात है, क्या बात है मनीषा ताई, व्हेरी गुड. एहे एहे हा व्हेरी गुड. हा क्या बात है. एहे नाचत 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 नाचत.
इथं इथं ये ताई, इथं ये. काय झालं? मला नाचता येत नाही पण मी तरी पण ट्राय केलंय एक गेम सांगू? खेळायसाठी. मला पण येत नाही. ओके, पण ताई तू बाद झालेली आहेस, तू बसू शकतेस. ओके, या बसू शकते. हा आमचा पोका दे बाई. हा ओके, बसून घे. राधा 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 माझी राधा कुठे हे, गेली बघा. क्या बात आहे, इथे मध्ये येऊन, राधा मध्ये येऊन ताई. माझी राधा मध्ये येऊन इथे, कुठे मध्ये येऊन गेली नाचायचं. बघा. Very good. चंद्रावानी मुखडा तिचा जीव झालाय राधा राधा क्या बात राधा आहे. राधा माझी हे, हे. राधा कुठे गेली बघा. राधा 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 माझी राधा इथे मध्ये येऊन, कुठे मध्ये येऊन, गेली मध्ये येऊन. बघा. चंद्रावानी मुखडा तिचा. काय झालं हे? काय झालं? झाली हा आवड झाली आउट झाली. पण काय झालं? नाचण्यात विसरलीस. नाही गुंतवलं नातण्यात. मी नाही काय बाबा गुंतवलं वगैरे. हा हा आउट झालं की बरोबर माझ्यावरती नाव घेतात. बरं ताई, ताई गेली का? हा ताई बाद झालेली आहेस, तू बसू शकतेस. ओके, रेडी, चलो. राधा 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 राधा. जरा थांब गह पोरी न जाऊ नको दुरी ही रस्ता तुझा धरला. इथे मध्ये येऊन, मध्ये येऊन. गह पोरी न क्या जाऊ बात आहे? नको दुरी हे. ही रस्ता तुझा धरला. तुला सांगू मी किती या बात आहे, पवार, पवार. तू माझा घाबरला. तुला सांगू मी किती वाटते भीतीने जीव क्या बात आहे, व्हेरी गुड मनीषा, नाही व्हेरी गुड. इथे उभं राहायचंय. हा पहिल्यांदाच फुगा आला आणि ताई बाद झाली. ताई हरकत दे, ताई तू बसू शकतेस. ओके, व्हेरी गुड. दोन ताई आता बाद होणार आहेत. बघूया कोण आहेत त्या दोन ताई, आणि त्याच्यासाठी म्युझिक प्लीज. नका करू हात हे जरा उठायला लावू द्या थोडं. तुमचं चावट वागणं नाही. हे मला लागतंय गोड. ग जरा लाडात ये ना व्हेरी गुड. मला ओहो, मिठीत घे ना. जरा लाडात ये ना न मिठीत घे ना. मदन तातात तातात संचलना. तातात तातात. हा सांगू मी कितीही वाटते भीतीने व्हेरी गुड. क्या बात आहे. उभार हा. पाहा गोर गोर खांदा हा मनात लय मस्तच. भरला. ग थांब हे, गं हे. पोरी न जाऊ नको दुरी ही रस्ता तुझा धरला. ग थांब गं पोरी न जाऊ नको दुरी. ताई तुझ्या फुगा घे की आमचा. ताई तुझ्या हातामध्ये फुगा होता. दिलं होतं ना काय ते? त्यांच्याकडे, पण दिलं होतं, पण देताना तुझ्या हातात होता ना. त्यांनी घेतला नाही ना. पण तोपर्यंत म्युझिक थांबलं होतं ना. ओके, पण व्हेरी गुड. हा शेवटपर्यंत सोडत नाहीत. हा हरकत नाही ताई, खूप छान. पण तू बाद झालेली आहेस, तू बसू शकतेस. ओके, व्हेरी गुड. आणि आता एक ताई बाद होणार आहे. बघूया कोण आहे ती ताई, आणि त्याच्यासाठी म्युझिक प्लीज. मुझे प्यार नहीं तुझसे हैगा. मुझे दिल को तेरा देगा. मुझे प्यार नहीं तुझसे हैगा. मुझे दिल को तेरा देगा. क्या बात है? ऐका दाजीबा, 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 Very good. ऐका दाजीबा. ओहो, क्या बात आहे. Lyrical king, I'm the one, व्हेरी गुड. क्या बात आहे. only, हा. I'm the king. ताई खूप खूप अभिनंदन. खूप छान खेळत होतीस, पण तू बाद झालेली आहेस. तू बसू शकतेस. आणि अशा पद्धतीने पाची ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या खेळाचं नाव आहे अटाटा मटाटा मीच पळवणार बटाटा. हा, आणि आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघतायत की तुमच्यासमोर बटाटे ठेवलेले आहेत आणि तुमच्यासमोर एक केशरी रंगाची रिंग आहे. ओके, काय करायचं, 1 2 3 म्हटल्यानंतर एक एक करून बटाटा घ्यायचा आणि त्या रिंगेमध्ये नेऊन ठेवायचे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये सगळेच्या सगळे बटाटे त्या रिंगमध्ये नेऊन ठेवेल आणि तिथे सगळेच्या सगळे नेऊन ठेवल्यानंतर पुन्हा इथे मागे येऊन उभं राहायचंय आणि हात वरती करायचे. म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली, दुसरी ताई कुठली. ओके, कळलं. आणि एका वेळी एकच बटाटा जर सगळे उचलून घेऊन जाल. हा, एका वेळी एकच बटाटा. ओके, चल रेडी. एक, रेडी आहेत ना? हा, 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
सगळेच्या सगळे बटाटे व्यवस्थित उचलायचे ना. 1 2 3. शाबास शाबास शाबास. हळू 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 हळू. एवढं स्वतःला झोपून नको देऊ ताई. हा हा नाही नाही. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा शाबास 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 शाबास. लोकल लोकल लोक. आणि इथे यायचं आणि हात वरती करायचा आहे. इथे यायचं आणि हात वरती करायचा आहे. पटकन 1 2. ओके व्हेरी गुड. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची आणि अत्यंत चढाओढ झाली होती. ह्या ताईने तर स्वतःला झोकून दिलं होतं. पण हीच काय म्हणतात याला जुनून म्हणतात है की नाही. हा जिंकण्याची जी जिद्द असते ना त्या बात. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाली पाहिजे. आणि विजेती ताई आहे. आधी सगळ्यात दुसऱ्या क्रमांकाची जी ताई आहे ती सांगतो. ती ताई आहे पूजा ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे पूजा ताई. अरे तुझं पण ना पूजा ताई. क्या बात आहे. म्हणजे दोन पूजा ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. म्हणजे शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच. पण त्याआधी आपण सुरू करूया अत्यंत सुंदर आणि भाऊक करणाऱ्या अशा भागाकडे. त्याचं नाव आहे पत्र मनातलं. तुझ्यासाठी तुझ्या संघ मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी. तुम्ही तुमच्या लाडक्या वैदेही आणि तेजावर खूप प्रेम करताना, पण हेच प्रेम आता पत्रातून आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या भावना लिहा आणि त्या सन मराठीच्या इंस्टाग्राम पेजला DM करा. तुम्ही पाठवलेली पत्र सन मराठीच्या पेजवर अपलोड केली जातील आणि काही निवडक पत्र तुझ्यासाठी तुझ्या संघ मालिकेचे कलाकार तुमच्यासाठी वाचून दाखवतील. पत्र पाठवण्याची शेवटची तारीख आहे 25 फेब्रुवारी. यातील काही निवडक पत्र 26 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता वाचले जातील. त्यात एक पत्र तुमचंही असू शकतं. त्यामुळे लवकरात लवकर पत्र पाठवा आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवा. आपल्या आजच्या या 16 सख्यांच्या या कार्यक्रमात 10 ताई सहभागी झाल्या होत्या. त्या 10 ताईंपैकी 2 पत्र आपण इथे निवडलेली आहेत. त्या पत्राचं आपण वाचन करणार आहोत. ताई सगळ्यात आधी कोणाला तू पत्र लिहिलेस? मी माझ्या मुलाला पत्र लिहिते. माझा मुलगा जम्मूमध्ये आहे. तो आर्मीत आहे. वा. तर त्याच्याकरता मी पत्र लिहिलेलं आहे. वा. साधारणतः किती वर्ष तो तिथे जम्मूमध्ये आहे ड्युटीवरती? त्याला आता जम्मूमध्ये जाऊन 2 वर्ष झाले. अजून 1 वर्ष बाकी आहे तिथे. आणि त्याला सर्व्हिसला लागून 12 वर्ष झाले. त्याच्यासाठी पण तू पत्र लिहिलेस? हो. ओके. ते पत्र वाचून दाखवू शकतेस? हो. प्रिय अमित यास मम्मीचा आशीर्वाद. पत्र लिहिण्यास कारण की आम्ही इकडे आनंदात आहे. तू कसा आहे बेटा? कारण तिकडे खूप बर्फ पडत होता ना, म्हणून काळजी वाटते. आता तुझी ड्युटी कुठे आहे? बॉर्डरवर आहे का? ड्युटी व्यवस्थित कर. तब्येतीची काळजी घे. काही पण काम करताना देवाचं नामस्मरण कर बेटा. तू देशाची सेवा करत आहे. आम्हाला तुझा फार फार अभिमान आहे. इकडे पप्पांची तब्येत बरी आहे आणि खुशबूचा पण अभ्यास ठीक चालला आहे. इकडची काही काळजी करू नको. आम्ही तुझ्या आवडीचा पदार्थ केला की फार फार आठवण येते. इकडे करिश्मा प्रिन्स आनंदात आहे. फोन करत जा. फोन केल्याने अर्धी भेट होत असते. जा जा पत्रा मार भरारी. जाऊन बस अमितच्या हातावरी. आण खुशालीचा निरोप लवकरी. आम्ही सुखी आहे लासलगाव या ठिकाणी. तुझी मम्मी सायरा. मी समजू शकतो की दादा तिथे बॉर्डरवरती आहे, जम्मूमध्ये आहे आणि काय मनामध्ये विचार चालू असतील ते सगळ्या भावना आमच्यापर्यंत पोहोचतात. मला असं विचारायचं आहे की एक ही काय भावना असते जेव्हा आपला मुलगा किंवा आपल्या घरातली व्यक्ती जेव्हा तिथे बॉर्डरवरती असते आणि अशा ठिकाणी की जिथे फार अगदी तंग असं वातावरण असतं की कधी काही होऊ शकतं. सर ज्या वेळेला तो गेला ना, तर म्हणजे असं आम्हाला एकच मुलगा आहे. तर तो जेव्हा गेला तर म्हणजे आम्ही अगदी दोघं पण आजारी झालो की आता आपल्याला एकच मुलगा आहे आणि तो आपण देशासाठी अर्पण करतोय नाही का. आता अर्पणच म्हणावं लागेल की मग प्रत्येक काही पण वस्तू आम्ही केली त्याच्या आवडीची किंवा नाही बी आवडीची, पण आम्ही खात असलो ना तर आम्हाला त्याची खूप आठवण येते. आणि त्याची पत्नी आणि मुलगा आमच्याकडेच आहे. मुलगा आता त्याचा 2रीला आहे. तो त्याची ड्युटी बजावून त्याचं कर्तव्य पार पडून नक्कीच तो तुम्हाला पुन्हा भेटायला नक्की येईल ताई. आणि एक छानसं स्माईल दे बघू चेहऱ्यावरती. कारण मला खरंच तुझं खूप कौतुक आहे. तुम्हा सगळ्यांना करतो त्यासाठी एक सॅल्यूट झालाच पाहिजे.
एक छानसं स्माइल दे बघू. ओके. आणि आता आपण जाऊया या ताईंकडे. नाव सांग बरं. माझं नाव रोहिणी. रोहिणी ताई, कोणाला पत्र लिहावंसं वाटलं? या जगात नसलेल्या माझ्या वडिलांसाठी पत्र लिहिले सर. पण मग बाबांसाठीच का लिहावंसं वाटलं पत्र? कारण सर मी जन्माला आल्यापासून माझे वडील त्यांच्यासाठी मी खूप लकी होते असं ते म्हणायचे. आणि शेवटच्या श्वासापर्यंत मला असं वाटत होतं की मी त्यांच्यासोबतच राहणार. आणि शेवटचा जेव्हा श्वास त्यांनी घेतला तेव्हा त्यावेळेला मी त्यांच्यासोबत नव्हते. ती खंत माझ्या मनात आहे म्हणून मी हे पत्र लिहिलंय सर त्यांच्यासाठी. आपण पत्र वाचूया. प्रिय बाबा, तुमची खूप आठवण येते आज, कारण आज तुम्हाला 2 वर्ष पूर्ण झाली आहे या जगातनं जाऊन. आजही मला लक्षात आहे तो दिवस तुम्ही शेवटचा श्वास सोडला आणि मी तुमच्या सोबत नव्हते. ही खंत घेऊनच जगते मी. तुमच्या सोबत प्रत्येक वेळी मी असायचे, कारण मला असं वाटत होतं की मी तुमच्या सोबत आहे म्हणून कदाचित डॉक्टरांना यश यायचं तुमच्यावर उपचार करायला. कारण मी लहान असताना तुम्ही माझा चेहरा पाहिल्याशिवाय सकाळी झोपेतून डोळे नाही उघडायचे. तुम्ही नेहमी म्हणायचे, बाळा तू माझ्यासाठी खूप लकी आहेस. तुमचे हे शब्द मला आजही खूप रडवतात. का सोडून गेलात तुम्ही मला? तुमच्याशिवाय हे अस्तित्व शून्य आहे. तुमच्याकडे बघून मला प्रेरणा मिळायची की मीही तुमच्यासारखीच एक कर्तबगार स्त्री होईन. मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे, तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे. तुम्ही पुन्हा माझ्यासाठी, तुमच्या मुलासाठी या ना हो एकदा. तुम्ही म्हणायचे तू खूप प्रगती करशील बाळा आणि एक चांगली स्त्री, हुशार आणि समाजसेवा करणारी स्त्री होशील. आणि खरंच मी समाजाची सेवा करण्यासाठी सुरुवात केली आणि माझी यशाची सुरुवात झाली आणि तुम्ही माझ्यासोबत नाहीये. ह्या गोष्टीची खूप खंत आहे. फक्त तुमच्या आशीर्वादाची आणि तुमच्या प्रेमाची मला खूप गरज आहे. तुम्ही प्लीज या माझ्यासाठी. ताई, खूप छान पद्धतीने तू तुझ्या भावना पत्रामध्ये उतरवलेल्या आहेस आणि मला खात्री आहे की बाबा जिथे कुठे असतील ते नक्कीच आज खुश असतील आज तुमच्याकडे बघून, तुझा संसार बघून. आज हे पत्र लिहून कसं वाटतंय? खूप दिवसापासून वाटत होतं की मनामध्ये असायचं पण कुठेतरी लिहावं की जेणेकरून बाबा पण ते बघतील, वाचतील किंवा ऐकतील, असं खूप मनात इच्छा होती. आणि हा प्लॅटफॉर्म मला असा मिळाला की जिथे मी माझ्या मनातलं पत्र माझ्या बाबांना वाचून दाखवलं. वा, नक्कीच. वा ताई, खूप छान. Thank you. दोन्ही ताईंनी खूप छान पत्र लिहिले. आणि पत्र मनातलं या भागानंतर आता आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. हा खेळ असा आहे, या खेळाचं नाव आहे एक टप्पा नाबाद. तुमच्यासोबत 15 चेंडू आहेत. ओके. आणि एका वेळी एक म्हणजे 1 बाय 1. म्हणजे कसं आहे की आधी समजा पूजाताई तू सुरू करायचे, हा डायरेक्ट चेंडू त्या ट्रे मध्ये अडकवायचे. ओके. जे समोर दिसतात ना ट्रे, त्या ट्रे मध्ये अडकवायचे. जी ताई जास्तीत जास्त चेंडू त्या ट्रे मध्ये अडकवेल ती असणार आहे या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. कळले? पहिल्यांदा तू. ओके, व्हेरी गुड. शाबाश. हा 1 बाय 1. हा आता तू. ओके. शाबाश. एक. ओके. हो हो. ओके, व्हेरी गुड. शाबाश. एकाच 2. ओके. 2 2. ओके. 2 2 अशी गुणसंख्या झालेली आणि 3 आणि 2 गुणसंख्या. व्हेरी गुड. आणि 3 आणि 3 गुणसंख्या. शाबाश. ओके, व्हेरी गुड. ओके. 3 आणि 4. शेवटचे 2 चेंडू. शाबाश. 4 4. 4 आणि 5. आणि आता शेवटचा चेंडू आहे. ओके, व्हेरी गुड. ओके. 1 मिनिट. 5 5 गुणसंख्या झालेली आहे आणि शेवटचा चेंडू बाकी आहे.
आणि आता जर हा चेंडू बरोबर त्या ट्रेमध्ये अडकवला तर अर्थातच विजेती ही पूजाताई असणार आहे. पण समजा नाही अडकवला तर पुन्हा 3-3 चेंडू देण्यात येतील. ओके ताई? ओके. आणि बघा आता, ओके चला पटकन 3-3 चेंडू. हा हो हो हा ताई शबाश. 6 आणि 5 गुणसंख्या आणि 6 आणि 5 गुणसंख्या. ओके 6 आणि 5 गुणसंख्या. हा शबाश. ओके व्हेरी गुड व्हेरी गुड. निर्णय तुमच्या समोर आहे. विजेती झालेली आहे पूजाताई आणि उपविजेती ठरलेली आहे पूजाताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू. हा कसं वाटते ताई? खूप छान वाटतं. खूप छान वाटतं. म्हटलं एक खरं सांगू, खूप छान खेळत होतीस. टफ फाईट झालेली होती एकदम, पण शेवटी खेळात हार जीत असतेच. ओके याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. हा घ्या कप आणि बसा गप्पा मारत. बरं ठीक आहे, गप्पा मारत बसा, हरकत नाही. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत ताईंसाठी. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे पूजाताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? हुकुमाची राणी झालीयस. खूप छान वाटतंय. आज खूप खेळ खेळले पण स्टार्टिंग पासून लास्ट पर्यंत येईपर्यंत हरून जायची, पण आज मी फर्स्ट टाइम जिंकली आहे, ती पण हुकुमाची राणी झाली आहे. खूप छान वाटतंय मला. खूप छान वाटतंय. पण आता तू हुकुमाची राणी झालीस, असा कुठला हुकूम तुला सोडावा असं वाटतोय की तो हुकूम पाळला पाहिजे सगळ्यांनी? स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे सगळ्यांनी. असे गेम राहिले ते सगळ्यांनी काम बाजूला ठेवून यायला पाहिजे खेळायला. कामं रोजचेच आहे, खेळ रोज नाही होत. बरं आपल्या जबाबदाऱ्या नेहमीच्याच असतात. एकदा स्वतःच्या जबाबदाऱ्यांमधून एक थोडा वेळ आपल्यासाठी वेळ दिला पाहिजे आपल्यासाठी. क्या बात आहे. ताईचा हुकूम सगळेजण पाळणार आहेत. ताई तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि मंडळी हाच आनंद आणि हाच उत्साह प्रत्येक ताईंच्या चेहऱ्यावरती असतो. आणि मला असं वाटतं की असा जर आनंद तुम्हाला सुद्धा हवा असेल तर नक्कीच मी तुमच्या भेटीला येणार आहे आमचा हा 16 सख्यांचा कार्यक्रम घेऊन. त्या भेटीला पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट माहेर वाशिणीच्या हक्काचा 16 सख्यांचा.